फायनली दिले ब्लॉगिंग चालू करतोय आणि शक्य त्याचा ब्लॉग एकदम कार्ड असेल कारण माझ्या सीईटीचे पण पेपर आहे आणि मी आता तोच सीईटीचा फॉर्म भरायला चाललेलो आहे. साई मला अभ्यास करायचा आहे. ते पण तुम्ही पाहित नाही त्याला काही शब्द नाही. तो आहे ना विचारच करतो तो स्वतः त्याचे व्हिडिओ पाहत राहतो आणि दुसऱ्यांना पाहून देत नाही. तो सांगा तुम्ही त्याला जा साई मला अभ्यास करायचा आहे. जा पटकन पळ. अरे जा मार खाशील हा. काय मार खाशील? होय वर मी नाही जात. वरती हो नाही ना वरती हो. पाणी जायचं. वरती जा. अरे यार तू लाव ना. वरती जा. लाव. कोंबडी काय घेतोय काय माहिती आता कपाटामधून. इकडे आधी आधी अरे 4K रेकॉर्ड होते मला. आवर पट. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता सध्या गेलो होतो कुठे गेलो होतो आपण आधी साईडला बँकमध्ये. तर आज आहे वरतून सॅटर्डे आणि आम्ही गेलो आज सॅटर्डेच्या दिवशी बँकमध्ये आणि आम्हाला माहीत नव्हतं की आज बँक बंद असते. तो फुकट बाजूची चक्कर झाली आहे आणि आता आम्ही आलो आहे कॅनॉटमध्ये. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल तर तुम्हाला माहितीच असेल कॅनॉट प्लेस ही फेमस आहे आपल्या इथे. अँड तुम्हाला आता थोड्या वेळ भेटतो गाडी थांबवल्यावर. लोक पण खूप सध्या कॅनॉटवरून आम्ही डायरेक्ट आलो होतो टी व्ही सेंटरला कारण कॅनॉटमध्ये आम्ही जस्ट गेलो अँड तिथे विचार पडला काय खाऊ. पण त्याच्यानंतर विचार केला की हे तर आपल्या टी व्ही सेंटरला पण भेटतं चायनीज. सो आम्ही आता आलेलो आहे टी व्ही सेंटरला चायनीज खायला. अँड ॲज यू कॅन सी ते मंचुरियन आहे घेतलेलं आणि आम्ही मागवतो. त्याच्यानंतर आम्ही ते फ्राईड राईस आणि मंचुरियन घेतले होते तिथे खायला. त्याच्यानंतर आम्ही सरळ निघलो घरी. अँड आता आम्ही आलो होतो ते सी ई टीचा फॉर्म भरायला परत. सी ई टीचा फॉर्म भरायला होतो परत. अँड आता फायनली त्याला ते डॉक्युमेंट्स आणि ते काय ते लागत होते दिले. काल मी आलो होतो त्यांनी मला परत घरी पाठवलं की डॉक्युमेंट आणि ते आण, झेरॉक्स आणि ते आण. बट माझ्याकडे तेव्हा ऑनलाईन होतं सो ते पॉसिबल नाही झालं. अँड आता आम्ही परत चाललो आहे दोघं म्हणजे आलो होतो. आधीने आम्हाला एक सोडलं पण त्याला कुठे बाहेर जायचं कंपनीमध्ये. तो त्या कारणामुळे आम्ही त्याला इकडे सोडायला लावलं आणि आता आम्ही जातो आहे रिक्षामध्ये. सो आता बाकी पुढे तुम्हाला सांगू आता काय प्लॅन असते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. अँड आम्ही दोघं स्वप्नील आणि मी आलो होतो बागेत फिरायला मॉर्निंग वॉकला. तसं येणारे आम्ही 4 जण होतो. बट जे 2 जण ऐन टाईमवर प्लॅन कॅन्सल करणारे असतं ना ते आहे यश आणि पियुष. ज्यांनीच आम्हाला काय बोलले होते ते की आपणच जाऊ सकाळी मॉर्निंग वॉकला, आपणच जाऊ. बट हे मी दररोज त्यांना कॉल करायचो बट तरी ते कॉल नाही उचलायचे. सो फायनली मी विचार केला आज की एक काम करूयात, आपणच सकाळी लवकर उठू. मग त्याच्यानंतर का बघा ते बघा हां आपणच सकाळी लवकर उठू अँड चालला जाऊ. कारण त्यांना मी दररोज कॉल करायचो, त्यांना म्हणजे फक्त यशला करायचो. बट माझं हेच चुकलं की मी पियुषला नाही गेला. आता तो परत म्हणेल की तू मला कॉल नव्हता केला. सो असू द्या, कारणं देणारे खूप असतात. बट जे करून दाखवतं ना ते आमच्यासारखं एकच असतं. आता आम्ही दोघं तर माझं म्हणण्याचं तात्पर्य फक्त हेच आहे की आम्ही ट्राय करू की दररोज मॉर्निंग वॉकला यायला. फक्त होळीच्या दिवशी सोडून. नाही, होळीच्या दिवशी पण येऊ शकतो आपण.
एकटा येतो मी नाही अरे होय. धुलीवंदनच्या दिवशी नाही येणार गाईज, होळीच्या दिवशी तर येऊ शकतो ना, होळीच्या दिवशी तर कसं येऊ शकतो आपण. हां, सो बाकी आता आम्ही फिरतो आणि तुम्हाला पण थोडेफार सिनरी दाखवतो सकाळचं कसे असते. आणि मला माहीत नव्हतं यार एवढी सकाळी एवढी थंडी असते म्हणून पहिल्यांदा. आणि काल रात्री पण एवढी थंडी वाजत होती ना खतरनाक. या टायमाला हॉरर प्लेस एक्सप्लोअर करायला जायचं होतं त्याच्याखाली. त्याच्यात डायरेक्ट बाप एवढं थंडी हवा असते. बाकी तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा.